सियावर रामचंद्र की जय. राजा नृगाची कथा रामचंद्र लक्ष्मणाला सांगतायत. राजा नृगाच्या दरबारामध्ये न्यायासाठी आलेल्या ब्राह्मणांची भेट झाली नाही म्हणून राजा नृग आपल्याकडे दुर्लक्ष करतो याचा राग येऊन दोन ब्राह्मणांनी बाहेर निघून राजा नृगाला शाप दिला की तुला जर लक्ष द्यायला वेळ नाही आहे, आमच्याशी बोलायला वेळ नाही आहे, तर तुला आम्ही शाप देतो की तू सरड्याचा जन्म घेशील. राजा नृगाला याचं वाईट वाटतं, पण ऋषींनी दिलेला शाप भोगायचा असतो म्हणून तो नम्रपणे हा शाप स्वीकारत आपल्या उद्धाराची वाट बघण्याचा निर्णय घेतो. वसूला, आपल्या पुत्राला, राजा नृगाचा पुत्र वसू, त्याला पूर्णतः राज्यकारभार सोपवतो आणि सोपवून आपल्यासाठी एक गढी बनवून त्या गढीत तो प्रवेश करण्याचा निर्णय घेतो. आपल्या प्रजाजनांना, नातलगांना सांगतो की आता माझा जन्म सरड्याचा असणार आहे, त्यामुळं या गढीची काळजी घ्या, आत नेहमी सुगंधी पुष्प वगैरे टाकत राहा, म्हणजे मला जरा बरं वाटत राहील. आणि तो प्रवेश करून आपलं आयुष्य पुढे आपल्या उद्धारापर्यंत वाट बघण्याचा निर्णय घेतो. हा मोठा काळ आहे. ही कथा सांगितल्यानंतर रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात, तुला कशी वाटली ही कथा? आता खरं तर वाल्मिकी रामायणाचा हा भाग नाही आहे, तो उत्तरार्ध आहे, उत्तरकांड आहे. आणि या उत्तरकांडाला लांबविण्यासाठी कदाचित या कथांचा वापर झालेला आहे. लक्ष्मण म्हणतो की या कथाच मोठ्या दिव्य आहेत, खूप विलक्षण आहेत. या कथा ऐकता ऐकता वेळ कसा जातो ते कळत नाही, उत्कंठा अधिक लागून राहते आणि बरंच काही शिकायला पण मिळतं. मला या कथा ऐकण्यामध्ये खूप रस आहे. मग रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात, थांब जरा, मग अजून एक गोष्ट सांगतो. आता या गोष्ट सांगण्याची मालिका सुरू होते. मग रामचंद्र राजा निमीची कथा सांगतात. राजा निमीने एक मोठा यज्ञ करायचं ठरवलंय. या मोठ्या यज्ञामध्ये देशोदेशीच्या ऋषीमुनींना बोलवून त्यांच्या मार्गदर्शनात हा यज्ञ पार पाडावा असं वाटतं. मग तो महर्षी वशिष्ठांना बोलवतो आणि सांगतो की आपण हा यज्ञ पार पाडावा, बाकी सगळे ऋषी बोलवल्यावर. पण महर्षी वशिष्ठ म्हणतात की अशा स्वरूपाचा एक महायज्ञ इंद्राने आरंभलेला आहे आणि त्याचं यजमानपद इंद्राकडं आहे आणि मला त्यांनी पौरोहित्य करायला सांगितलेलं आहे. त्यामुळं थांब, मी आधी इंद्राचा यज्ञ पार पाडतो आणि मग तुझ्या यज्ञाकडे येतो. आता वशिष्ठांनी पौरोहित्य करायचं स्वीकारलंय, पण इंद्राचा यज्ञ आधी करतो म्हणालेत. आणि इकडे राजा निमीला मात्र आपला यज्ञ पूर्ण करण्याची घाई आहे. वशिष्ठ निघून गेल्यानंतर महर्षी गौतमांना बोलवलं जातं आणि महर्षी गौतमांच्याकडून राजा निमी हा यज्ञ पार पाडतो, सुरुवात करतो. यज्ञ सुरू असतानाच इंद्राचा यज्ञ पार पाडून वशिष्ठ येतात आणि वशिष्ठ बघतात की निमीचा यज्ञ तर चालू आहे, यांच्या शिवाय चालू आहे. चिडतात आणि ते निमीला विचारतात की तू असं कसं केलंस? तो म्हणतो की क्षमा करा महर्षी, मला यज्ञ वेळेत पूर्ण करायचा होता म्हणून मी महर्षी गौतमांच्या पौरोहित्यामध्ये ते पूर्ण करायचं ठरवलं. मी तुला येतो सांगितलेलं असताना सुद्धा तू यज्ञ सुरू केलेला आहेस. तू इतका अहंकारी झालास की माझी वाटही बघितली नाहीस. या क्षणी मी तुला शाप देतो, तू देहरहित होशील, हा देह तात्काळ सोडशील आणि तुला देहाशिवाय जगावं लागेल. वशिष्ठांनी दिलेला हा शाप निमीला कळतो आणि निमी चिडतो खरं तर राजा. आणि तो म्हणतो की महर्षी, आपण ब्राह्मण म्हणून शाप देत आहात, तर मीही तुम्हाला शाप देतो. जो शाप तुम्ही मला दिला आहे देहरहित होण्याचा, तो तुम्हालाही लागू पडेल. आणि मग दोघंही देहरहित होऊन या पृथ्वीतलावरती भटकू लागतात. मग दोघांनाही एक उशाप मिळतो की योग्य वेळी आपण हा देह धारण कराल, पुढे
महर्षी वशिष्ठ देह धारण करतात आणि इक्ष्वाकू वंशाचे कुलगुरू म्हणून ते स्थापित होतात. राजा निमीची कहाणी ही वेगळीच आहे. तो कसं करतो तेही रामचंद्र सांगतात. आता या एका पाठोपाठ एक कहाण्या पुढे सुरू आहेत. मग रामचंद्र उर्वशीची कथा सांगतात, पुरुरव्याची कथा सांगतात, त्याचसोबत ययातीची कथा सांगतात. या सगळ्या कथा एकानंतर एक सुरू आहेत. खरं तर या उत्तर रामायणातल्या काही कथा या भागवत कथांच्या मध्ये सुद्धा सहभागी आहेत. त्याही रामचंद्र सांगतात. मला वाटतं एक 8-10 सर्ग या कथांच्या मध्ये या उत्तरकांडामधले गेलेले आहेत. खरं तर उर्वशीची कथाच मोठी रंजक आहे. म्हणजे उर्वशी स्नान करत असते. रंजक म्हणजे रंभा, मेनका, उर्वशी या स्वर्गातल्या अप्सरा नेहमीच देखण्या तर आहेत, पण त्या अनेकांना मोहात पाडणारे आहेत. म्हणजे जिथे महर्षी ब्रह्मर्षी विश्वामित्रांना जिने मोहात पाडलं, तशा अनेक अप्सरांनी अनेकांना मोहात पाडलेलं आहे. उर्वशी ही मित्रदेवाची पत्नी बनते. मित्रदेव म्हणजे सूर्याची पत्नी बनते. हीच उर्वशी मित्रदेवाची पत्नी बनल्यानंतर एका तलावात स्नान करत असताना वरुणाची दृष्टी उर्वशीवर पडते. आणि या वरुणाची दृष्टी उर्वशीवर पडल्यानंतर वरुण उर्वशीला म्हणतो की तुझ्या सौंदर्याने मी घायाळ झालो आहे आणि तुझं पाणीग्रहण करण्याची माझी तयारी आहे. खरं तर मी पाणीग्रहण हा शब्द वापरतोय, पण थेट समागमाची इच्छाच वरुणदेव उर्वशीजवळ व्यक्त करतात. मग उर्वशी म्हणते, नाही, मी तर मित्रदेवाची पत्नी झालेली आहे, ते शक्य नाही. वरुण तरीही म्हणतो, असशील, पण माझ्या मनात जे आलंय ते मी तुला सांगून मोकळा झालोय. मग उर्वशीही म्हणते की खरं तर माझाही तुमच्यावर जीव जडला आहे. म्हणजे नवरा असताना जडला आहे. मलाही आवडलं असतं. मग काय करावं? काही नाही, काहीच करू नये, विचार सोडून द्यावा. मग वरुणदेव उर्वशीला म्हणतात की बाकी सोड, पण अंशानं तरी माझा पुत्र तुझ्या उदरात वाढावा. ते म्हणते, उदरात वाढणंही शक्य नाही. हा, मी एक करू शकते की मी तुमच्या पुत्राला 2 कुंभाच्या मध्ये वाढवू शकते आणि हे कुंभात वाढणारे पुत्र तुम्हाला मिळू शकतात. वरून ते स्वीकारतो. आपल्या अंशाला, आपल्या तेजाला 2 कुंभाच्या, 2 माठाच्या मध्ये टाकतो. उर्वशी निघून जाते. उर्वशीच्या याबाबत तिच्या मन घसरल्याची गोष्ट मित्रदेवांना कळते. मित्रदेव तिला शाप देतात. तिला सांगतात की तू अधोपतित होऊन पृथ्वीतलावरती जाशील आणि या 2 कुंभातून 2 पुत्र जन्माला येतात. एकाचं नाव अगस्त्य आणि दुसऱ्याचं नाव वशिष्ठ. अगस्त्य तेच जो आचमनी तव प्याला, कुंभातून जन्माला आलेले अगस्त्य. वशिष्ठांचाही जन्म याच कुंभातून होतो. वशिष्ठांना देह मिळतो आणि ह्या देह घेऊन ते इक्ष्वाकू वंशाचे कुलगुरू होतात. तर अगस्त्य मुनी म्हणून फिरू लागतात. इकडे उर्वशीला देखील शाप मिळालेला असतो. त्या उर्वशीला तू मनुष्यलोकात जाशील आणि मनुष्यलोकात जाऊन तू नरपुत्राला जन्म देशील असा शाप मिळतो. मग पुढे ती काशी देशचा राजा बुधाचा पुत्र पुरुरवाकडे जाते. त्या पुरुरवाची पत्नी होते. या पुरुरवापासून उर्वशीला आयु नावाचा एक पुत्र होतो. त्याचा पुत्र नहुष जन्माला येतो. मग पुढे नहुष, ययाती या सगळ्या कहाण्या सुरू होतात. मी या सगळ्या कहाण्यांच्या मध्ये अडकत नाही, थांबतो यासाठी की मला ही कहाणी उत्तरकांडामध्ये सांगून काही रस नाही. पुढे या सगळ्या कहाण्या लक्ष्मणाला सांगितल्यानंतर रामचंद्रांच्या आयुष्यात काय घडतं ते पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे उत्तरकांड या कहाण्यात न अडकवून ठेवता मी पुढे सरकतोय. या कहाण्या आपण सांगणारच आहोत, पण वेगळ्या निमित्ताने, त्या नंतर सांगेल. सियावर रामचंद्र की